स्टॉक मार्केटच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आयपीओ येतोय. होय, Hyundaiचा आयपीओ येतोय. तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडलाय का की हा Hyundaiचा आयपीओ घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? ठीक आहे, तर आपण Hyundai या कंपनीचा जो आयपीओ येत आहे, या आयपीओ बद्दल चर्चा करत आहोत की या आयपीओला घ्यायचा की नाही घ्यायचा, अशी बऱ्याच गोष्टींमध्ये संभ्रमावस्था आहे. कारण की स्टॉक मार्केटच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आयपीओ आहे आणि त्याच्या अनुसरून Hyundai ही कंपनी पण खूप चांगली आहे. पण एक आय-पी-ओ म्हणजे काय? तर आय-पी-ओ आपल्याला पहिला समजून घ्यावं लागेल की आय-पी-ओ नेमकं असतो काय? तर आय-पी-ओ काय आहे? इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आय-पी-ओ. ज्यावेळी कंपनी एखादी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते, ती कंपनी लिस्ट झाल्यानंतर लोकांच्या ताब्यात पहिल्यांदा ज्यावेळी शेअर्स दिले जातात, तर त्या प्रक्रियेला आपण आय-पी-ओ असं म्हणतोय. तर आय-पी-ओला ॲप्लाय करून किंवा आय-पी-ओच्या माध्यमातून शेअर्स घेण्यासाठी 2 गोष्टी असतात, कारणीभूत असतात किंवा 2 गोष्टींच्यासाठी सगळे लोकं आय-पी-ओच्या माध्यमातून आलेले शेअर्स घेत असतात. तर यामध्ये आपल्याला पहिला काय असतं कारण, तर बऱ्यापैकी आय-पी-ओमधून भेटणारा लिस्टिंग गेन लोकांना घ्यायचा असतो. म्हणजे काय, ज्यावेळी एखादा आय-पी-ओ येतो आणि तो शेअर लिस्ट होतो, तर त्याच्यानंतर जर त्या शेअर्सला मागणी असेल चांगल्या पद्धतीत, तर तो वाढतो आणि त्यामध्ये झालेली वाढ किंवा लिस्टिंग गेन जो असतो, जी इश्यू प्राईस असते, त्या प्राईसपेक्षा जर समजा मागणी जास्त असेल, तर रेट वाढलेला असतो. तर तो जो काही हाईक झालेली असते, तेवढी बुक करायची किंवा लिस्टिंग गेन घ्यायचं आणि त्यामधून बाहेर पडायचं, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. किंवा मग दुसरा काय ऑब्जेक्ट असतो, तर त्यामध्ये असतो इन्व्हेस्टमेंटचा पर्पज. म्हणजे जर समजा ती कंपनी खूप चांगली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाँग टर्मच्या जर इन्व्हेस्टमेंट बिल्डअप करायचे असतील, ज्या वर्षानुवर्ष तुम्ही होल्ड करणार आहात, तर त्याच्यासाठी पण तो आय-पी-ओ घेतला जाऊ शकतो. ओके. तर असे 2 कारणं असतात किंवा 2 रिझन असतात आय-पी-ओ घेण्यासाठी. तर यातील काही महत्त्वाचे घटक आहेत जे Hyundaiच्या आय-पी-ओच्या बाबतीत आहेत. तर त्या आपण गोष्टी बघूयात. तर शेअरची किंमत किती असणार आहे? तर 1865 ते 1960च्या दरम्यान शेअर इश्यू होईल असा अंदाज आहे. त्याच्यानंतर तो किती रुपयांसाठी असणार आहे? हा आय-पी-ओ किती रुपयांसाठी असणार आहे? तर 27,870 करोड रुपये उभं करण्याचं प्लॅनिंग आहे. बघा, आता ही जी कंपनी ही कोरियन कंपनी आहे. Hyundai ही कोरियन कंपनी आहे आणि Hyundai इंडिया ही त्यांची एक इकडची शाखा आहे, असं तुम्ही म्हणू शकताय. भारतातली जी एक शाखा आहे आणि या आय-पी-ओसाठी आता तुम्हाला जर आय-पी-ओ अप्लाय करायचा असेल, तर तुमच्याकडे मिनिमम एका लॉटसाठी किती हवेत? तर 13,720 रुपयेमध्ये तुम्ही या आय-पी-ओला अप्लाय करू शकता. ओके. आय-पी-ओ अप्लाय करायची डेट म्हणजे आजचीच 15 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत या आय-पी-ओला तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आता बघूया की Hyundai कंपनी काय करते, तर कंपनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कार उत्पादन किंवा कार सेलर कंपनी आहे. कारच्या बाबतीत यांचं प्रोडक्शन आहे आणि भारतातील पहिली 1 नंबरची कंपनी कोणती आहे, तर ती मारुती सुझुकी आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबरला जर कोणती कंपनी येत असेल, तर ती Hyundai येते. क्रेटा, व्हेर्ना वगैरे ज्या बाकीच्या गाड्या आहेत, त्या खूप जादा प्रमाणात चाललेल्या आहेत मार्केटमध्ये. त्यामुळे सेल्स यांचा तगडा आहे. ओके. रेव्हेन्यू खूप चांगला आहे. मी जसं सांगितलं तसं तुम्हाला ही कोरियन कंपनी आहे आणि कंपनीच्या जवळपास 190हून अधिक देशांमध्ये ओके वाहनांची विक्री होते. तर या पद्धतीमध्ये जर आपण थोडासा ओव्हरव्ह्यू चेक केला, तर आय-पी-ओ ज्या कंपनीचा येतोय, जी Hyundai कंपनी आहे, तर ही Hyundai कंपनी तशी चांगली आहे. ओके. तर आता आपण पहिला जो पार्ट बघितला किंवा ज्या 2 मुद्द्यांवरती आपण या आय-पी-ओला अप्लाय करणार आहोत की नाही करणार आहोत हे ठरवणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा कोणता आहे, तर तो आहे लिस्टिंग गेन. म्हणजे आपण या आय-पी-ओला किंवा Hyundaiच्या आय-पी-ओला लिस्टिंग गेनसाठी घेऊ शकतो का? आपण 2 कारणासाठी घेऊ शकतो असं मी तुम्हाला सांगितलं. एक तर लिस्टिंग गेन किंवा मग इन्व्हेस्टमेंटसाठी. यातला पहिला प्रकार बघूया की आपण लिस्टिंग गेनसाठी आय-पी-ओला घेऊ शकतो का? तर बघा कसं असतं माहिती आहे का, एखादा आय-पी-ओ किंवा एखाद्या स्टॉकची प्राईस वाढणार की नाही वाढणार हे कशावरती डिपेंड असतं, तर मागणीवरती असतं. म्हणजे समजा त्या कंपनीच्या प्रोडक्टला जर मार्केटमध्ये खूप जास्त मागणी असेल, तर त्या स्टॉकला मागणी येते आणि जर त्या स्टॉकला मागणी असेल, तर तो स्टॉक हळूहळू वाढायला सुरू होतो. प्रोडक्टला वगैरे तरी मार्केटमध्ये मागणी आहे. पण काय होतंय की मार्केटमध्ये ज्यावेळी त्या स्टॉकला मागणी यायची असेल, तर तिथं रिटेल कॉन्ट्रिब्युशन पण खूप चांगल्या पद्धतीत असायला लागतं. आता ही मागणी कशाची राहील, जर समजा तो स्टॉक एक 1,600 रुपयांच्या आसपासचा येत असेल, तर या ठिकाणी छोटे छोटे जे इन्व्हेस्टर असतात, ते नंतर जाऊन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला धजत नाहीत. म्हणजे काय होतं, त्यांचा पोर्टफोलिओमध्ये जी त्यांची छोटीशी अमाऊंट असते, त्यांना वाटत असते की मल्टिपल कंपनीज यायला पाहिजेत आणि त्याचीच जर जागा 1,600, 2,000 रुपये, 3,000 रुपये इतक्या मोठ्या अमाऊंटनी जर एकाच स्टॉकनं ॲक्वायर केली, तर बाकी कंपन्या येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं रिटेल लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळं काय होतं की इकडे या स्टॉकला थोडीशी मागणी
कमी होऊ शकते जर हा लिस्टिंग प्राइस जर याची खूप जास्त झाली तर. ओके, दुसरं काय असतं की त्या शेअरची किंमत त्याला कारणीभूत असते. बरं, आता अशा पद्धतीनं कधी इकडे तुम्ही बघू शकताय LICचा IPO आलेला होता 21,000 करोड रुपयांसाठी आणि ज्यावेळी तो आला तिथूनच तो ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर अजून एक केस आहे ज्यामध्ये पेटीएमचा IPO आलेला होता 18,000 करोड रुपयांसाठी. 18,000 करोड रुपये त्यांनी उभा केले होते त्या IPO मधून, पण जसा लिस्ट झाला तसा तो खाली आलेला होता. त्याच पद्धतीनं रिलायन्स पॉवरचा पण IPO आलेला होता 11,700 करोड रुपयांसाठी आणि तो सुद्धा लिस्ट झाला आणि परत खाली आला होता. एक अपवाद आहे झोमॅटोचा स्टॉक, ज्यामध्ये 9,000 करोड रुपयांसाठी तो IPO आलेला होता. 9,000 करोड रुपये त्यांनी जनरेट केले. तो IPO थोडासा वाढला पण त्याच्यानंतर सुद्धा त्याला परत खाली यावं लागलं होतं. तर हे आपण काहीसं चार्टच्या बाबतीत जाऊन चेक करूयात. या सगळ्या गोष्टींचे आपण चार्ट बघणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतोय की LICचा जो चार्ट आहे आपण विकली टाइम फ्रेमवरती बघतोय. IPO जशी ही कंपनी लिस्ट झाली इथून तो खाली यायला सुरू झाला, जवळपास 40% ड्रॉप केला होता. LICने जसा लिस्ट झाला तसा 40% ड्रॉप केला होता. म्हणजे काय की तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, जर समजा तुमची 10,000 15,000 जी काही इन्व्हेस्टमेंट होते आहे या ठिकाणी ती डायरेक्ट 40% मायनस होती. जर तुम्ही मल्टिपल ॲलोकेशन घेतलेलं असेल तर त्या हिशोबात तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट त्या स्टॉकमध्ये झाली ती तुमची बऱ्यापैकी मायनस झालेली होती. हा होता LICचा स्टॉक. याच्यानंतर बघूया पेटीएम पण बघा जसा लिस्ट झाला या ठिकाणी ज्या दिवशी अगदी त्याच दिवशीपासून तो खाली यायला सुरू झाला. जवळपास 80% आसपास तो खाली आलेला होता पेटीएम, म्हणजे त्याच्या कारकिर्दीमध्ये. आता तो थोडासा वाढतो आहे या लेवलपासून इकडे, पण जर ओव्हरऑलमध्ये आपण चेक केलं तर पेटीएम हा इथून इथंपर्यंत म्हणजे जवळपास 80% ड्रॉप झालेला होता. हा होता पेटीएमचा स्टॉक. याच्यानंतर बघूयात आपण रिलायन्स पॉवरचा. रिलायन्स पॉवर पण सेम लिस्ट झाला. ओके, आणि हा कितीला झाला होता 210 रुपयांना, पण जसा लिस्ट झाला तसा तो सतत खाली येत राहिला आणि जवळपास 99% डाऊन झाला. म्हणजे तो ओपन झाला होता 210 रुपयाला, पण त्यानं लो जो क्रिएट केलेला आहे तो 1 रुपयांच्या आसपास लो त्यानं क्रिएट केलेला होता. म्हणजे असाच तो खाली आला. मग ज्या IPOच्या माध्यमातून खूप मोठी रक्कम क्रिएट केली जाते, मे बी तो IPO थोडासा मायनस येण्याची शक्यता राहते असं इतिहास सांगतो. आणि मार्केटमध्ये तुम्हाला पण माहिती आहे हिस्ट्री रिपीट इटसेल्फ असं आपण म्हणत असतो. तर ज्या गोष्टी प्रिव्हियस स्टॉक्सच्या बाबतीत झालेल्या आहेत त्या पण पुढे होऊ शकतात असा अंदाज आहे. तर या बाबतीत तुम्ही बघितलं झोमॅटोचा, तर तो ओपन झाला आणि त्याच्यानंतर त्याने एक 50% ग्रोथ दाखवलेली होती, पण त्याच्यानंतर तो परत खूप मोठ्या प्रमाणात खाली आलेला होता. तर ही हिस्ट्री होती की मोठ्या लेवलला जर IPOनं अमाऊंट कलेक्ट केली मार्केटमधून तर त्या केसमध्ये काय होतं त्याच्यासाठीची. ओके, तर अशा पद्धतीनं ज्या काही कंपन्यांनी मोठ्या मोठ्या अमाऊंट कलेक्ट केल्या होत्या IPOच्या माध्यमातून त्या कंपन्यांचे स्टॉक बऱ्यापैकी खाली आलेले होते. मग या ठिकाणी फक्त आणि फक्त लोकांच्याकडून त्या स्टॉकला मागणी येणार की नाही येणार, तर या मागणीला किंवा या बायच्या कंडिशनलाच तो वरती वाढेल की नाही हे सांगितलं जातं किंवा तसं ठरलं जातं. तर त्या केसमध्ये मला असं वाटतं, वैयक्तिक माझं हे म्हणणं आहे की या IPOमध्ये थोडासा लिस्टिंग गेन जास्त मिळणार नाही, कारण की ग्रे मार्केट प्रीमियम पण त्यांचा जो 2,000च्या लेवलला होता. म्हणजे जे लोक म्हणत होते की जर Hyundaiचा IPO येतोय तर मी घेणारच किंवा मला तो पाहिजेच आहे, जेवढी हाईप सुरुवातीला होती, जसं कळालं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा घेतला जातोय किंवा त्यांची जो प्रीमियम आहे किंवा त्याच्या स्टॉकची जी प्राइस आहे ती 1500-1600च्या दरम्यान येईल, तर तसाच तो GMP म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम अक्षरशः 1,000 वरती आला होता, तिथून तो 500 वरती आला आणि तिथूनही तो खाली आलेला आहे. म्हणजे काय आपल्याला एक कळून येतं की मार्केटमध्ये या स्टॉकची खूप जास्त हाईप नाही आहे किंवा लोक खूप जास्त वाट नाही बघत आहेत किंवा हा घेतलाच पाहिजे, जसे पाठीमागच्या IPOला बजाजच्या वगैरे झालं तसं यामध्ये होईल असं काही दिसत नाही आहे. तर मी म्हणेल की लिस्टिंग गेनसाठी यामध्ये प्रयत्न न केलेला बरा होईल. दुसरा मुद्दा राहतो कोणता, तर या केसमध्ये आपण याला बघू शकतो इन्व्हेस्टमेंटसाठी का, तर यस इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकतो. आता इन्व्हेस्टमेंटसाठी काय गोष्टी बघायला लागतात की भविष्यात या स्टॉकला वाढ आहे का किंवा भविष्यात या स्टॉकला मागणी येणार का. तर यस, जर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची जर ही कंपनी असेल, ओके, जी कार सेलिंग कंपनी असेल आणि जर तुम्ही बघितलं तर इकडे एक चार्ट दिसतो आहे. या चार्टमध्ये तुम्हाला काय दर्शवलं आहे, तर 2014 मध्ये दर 1,000 माणसांच्या पाठीमागे गाड्या किती होत्या, तर जवळपास 15 ते 16 होत्या. त्या वाढून
17मध्ये जवळपास 20 ते 25 झाल्या, 2020मध्ये त्या जवळपास 30 झाल्या आणि आता 2024ला हाच आकडा जवळपास 36च्या आसपास आहे. म्हणजे दर 1000 माणसांच्या पाठीमागे 36 कार इंडियामध्ये चालतात. बरं, आता हा 36 म्हणजे खूप जास्त झालं का? तर असं अजिबात नाही आहे. जर आपल्या इतकाच किंवा आपल्यापेक्षा थोडासा मोठा देश बघितलं पॉप्युलेशनच्या हिशोबाने तर चायनामध्ये हाच आकडा जवळपास 150च्या आसपास आहे. आणि त्याच्याही पुढची गोष्ट सांगतो की अमेरिकेच्या बाबतीत जर हे बघितलं, चायनाच्या बाबतीत आहे हा आकडा जवळपास 150च्या आसपासची किंमत सांगायला लागलो मी. आणि त्याच्यानंतर USA जर आकडा बघितला तर तो जवळपास 550च्या आसपास आहे. म्हणजे दर 1000 माणसांच्या पाठीमागं 550 कार चालतात त्या ठिकाणी. म्हणजे त्या लेवलला आपलं बघा, दर 1000 माणसांच्या पाठीमागं आत्ता 2024ला जवळपास 25 ते 35 म्हणजे 30च्या आसपास गाड्या इकडे चालतात. तर या मार्केटला अजूनही पोटेन्शियल आहे. कार्स बऱ्यापैकी सेल होणार आहेत. जर Hyundai इंडियाचं आपण फंडामेंटल अनालिसिस करायचं म्हटलं तर 2022, 23 आणि 24चे आपण रिझल्ट बघितले तर रेव्हेन्यू कंटिन्युअसली वाढत आहे. 47,900 करोड रुपये जर त्यांनी रेव्हेन्यू केलेला होता 2022ला, तर तोच 2023मध्ये 61,000 करोड होता आणि तोच जवळपास 2024मध्ये 71,000 करोड झालेला आपल्याला दिसतोय. नेटवर्थ सुद्धा त्यांची वाढत आहे, रेव्हेन्यू सुद्धा वाढत आहे आणि ॲसेट्स पण त्यांच्या वाढत आहेत. ओके, तर या केसमध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितला तर 2,900 कोटी, 4,700 कोटी आणि तोच वाढून 6,600 कोटी, 6,000 कोटीच्या आसपास सुद्धा तो गेलेला आहे. अशा पद्धतीनं जर आपण फंडामेंटल ॲनालिसिस बघितलं या स्टॉकचं तर फंडामेंटली हा खूप स्ट्रॉंग स्टॉक आहे. जर फंडामेंटल ॲनालिसिस या स्टॉकचं बघायचं म्हटलं तर ते तुम्ही पण आता बघितलेलं आहे, खूप स्ट्रॉंग आहे. तर इन्व्हेस्टमेंटसाठी या स्टॉकला तुम्ही ग्रीन सिग्नल देऊ शकता. आरामात यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. 5-10 वर्षांमध्ये ही अमाऊंट खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होऊ शकते. मग यामध्ये तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन ठेवून हे प्रॉपर लेवलला इन्व्हेस्टमेंट यामध्ये करू शकता. थोडासा एक मार्जिन यामध्ये ठेवू शकता तुम्ही लॉंग टर्मसाठी. पण जर लिस्टिंग गेनचा पार्ट बघितला, ओके, तर लिस्टिंग गेनसाठी माझं मत राहील याच्यावरती की हा स्टॉक त्या लेवलला बरोबर नाही आहे. पण मी एक डिस्क्लेमर देतोय की हे फक्त आणि फक्त आपण स्टडी पर्पज बघितलंय. माझा काय व्ह्यू होता किंवा कशा पद्धतीनं मला वाटतं की या स्टॉक म्हणजे या IPOला ॲप्लिकेशन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे तर कोणत्या कारणासाठी आणि नाही केलं तर कोणत्या कारणासाठी, मी हा व्ह्यू ठेवलेला आहे. मी सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं थोडंसं ॲनालिसिस करा, 2-4 ठिकाणाहून याचे रिव्ह्यूज चेक करा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही करायचं याचा निर्णय घेऊ शकता. पण या IPOला कशा पद्धतीनं व्हॅल्यू असेल किंवा कशा पद्धतीनं व्हॅल्यू नसेल हा एक मी मुद्दा ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.